या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब, त्याचप्रमाणे रोहिदास समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सभासद, नातेवाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहोत. गिरवली गावचे ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहात. हे केवळ आपला सर्वांचं प्रेम आहे. आजचे सरकारमूर्ती माननीय श्री ईश्वर रामचंद्र कदम यांचा हा 80वा वाढदिवस आहे. खरं म्हणजे आजचा मोठा दिवस आहे की या दिवसाला शास्त्र असं सांगतंय की वयाला 80 वर्ष पूर्ण झाली की सहस्र चंद्र दर्शनाचा लाभ होतो. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचे. 1000 चंद्र, 1000 पौर्णिमा आणि 1000 अमावस्या पाहण्याचं भाग्य या भाग्यवंताला लाभलेलं आहे. या ठिकाणी हा फार मोठा असा सहस्र चंद्र दर्शन योगायोग आहे. हा सर्वांच्या आयुष्यात नसतो. 2020 सारखा हा प्रकार असतो. कधी 79 झाला, दांडी उडाली, बाद झाला, परंतु जो नशिबान असतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे भाग्य ज्यांना लाभतं त्यापैकी ईश्वरजी कदम हे एक आहे. ईश्वरजी कदम हे माझ्या मामांचे मुलगे, जवळचं नातं आहे आणि त्याहीपेक्षा जवळचं नातं म्हणजे त्यांचे सुपुत्र संजय हे माझे जावई आहेत, मुलगी आहे माझी. तर असो, या ठिकाणी आताच आमचे रोहिदास समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष वसंतराव कवले यांनी आपल्याला त्यांच्या बद्दलची माहिती, पार्श्वभूमी सांगितलेली आहे. मी एवढंच सांगेल की ज्या वेळेला गावावरून मी मुंबईला आलो त्यावेळेला रोहिदास समाज सेवा मंडळामध्ये ईश्वरजी कदम कार्यरत होते. अध्यक्ष त्यावेळेला दादासाहेब कदम होते. त्यावेळेला समाजामध्ये थोडासा काही वितंडवाद झाला होता आणि घाटकोपरची मंडळी आणि बरोबर ना कल्लोळची 7 रस्ता मंडळी यांच्यामध्ये काही वादविवाद होता. शेवटी 2 गट झाल्यानंतर प्रश्न असा आला की ही समझोता कसा करायचा. तर त्यावेळेला जनरल सेक्रेटरी म्हणून हरिश्चंद्र जगताप म्हणून माझं नाव सांगितलं. परंतु मी एक अट टाकली, जर ईश्वर कदम अध्यक्ष होत असतील तर मी सेक्रेटरी व्हायला तयार आहे. बरोबर आहे. आणि आजपर्यंत नाबाद ते अध्यक्ष म्हणून राहिलेले आहे. मला नोकरीच्या निमित्ताने मी रेल्वेमध्ये ह्याच स्टेशन मॅनेजर म्हणून रिटायर झालेलो आहे. त्यामुळं मला बाकीच्या सामाजिक कार्यामध्ये एवढा वेळ देता आला नाही, परंतु त्यांनी संपूर्ण या ठिकाणी वेळ दिलेला आहे. हे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश असा, त्यांची दुसरी बाजू म्हणजे ते चांगल्या प्रकारचे कलाकार आहेत. नाटकामध्ये काम करण्याचं जे भाग्य लाभतं, गावची यात्रा आणि बाकीचे काही सांगत नाही, त्या यात्रेच्या निमित्ताने मुंबईकरांचं नाटक झालंच पाहिजे ही जी परंपरा जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यातील, त्यामध्ये माझं गाव शिरोली बुद्रुक, मी सुद्धा नाटकामध्ये छोटी मोठी भूमिका करायचो. तर अशा प्रकारे ते आमच्या गावी शिरोली बुद्रुक, आंबेगाव सहकारी साखर कारखाना जुन्नर आंबेगाव त्याच्या बाजूलाच ते आमच्या गावामध्ये आहे. असो, तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश असा आहे की हर हुन्नरी कलाकार की सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट असल्यानंतर बाहेरून कामं केली. गावच्या ठिकाणी आमदार, खासदार यांच्या बरोबरच्या ज्या काही कार्यपद्धती होत्या त्यामध्ये सहभाग घेणारे असे ईश्वरजी कदम. मी एवढंच सांगेन की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी जासी है, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी जासी है, नियत तेरी अच्छी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. तर अशा प्रकारे या कुटुंबामध्ये, या गावामध्ये एक प्रकारे हा फार मोठा असा त्यांचा कार्यभाग आहे. आताच आपल्या सर्वांना माहिती आहे की भैरवनाथाचा जीर्णोद्धार झाला, कलश रोहन कार्यक्रम झाला गावी.
आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत. त्यासाठी सर्वांनी एकदा तर अशा प्रकारचं कार्य करणारा हा हर हुन्नरी असा कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलावं थोडंच आहे. मी एवढंच सांगेन की या आजच्या प्रसंगाबरोबर त्यांना मी भेटलो त्यावेळेस सांगितलं की सेंचुरीचा कार्यक्रम सुद्धा पाहण्याचं भाग्य आम्हाला द्या. त्यांची सेंचुरी म्हणजे आपली 20 वर्षांनी आयुष्य आपलं पण वाटतंय, ते पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळेल. आणि अशा प्रकारचा समारंभ या ठिकाणी आयोजित केला जाईल अशी मी अपेक्षा करतो. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय बोललास वरली या रंगा. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललास वरली या रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय बोललास वरली या रंगा. नदी डोंगी परी जल नव्हे डोंगा, काय बोललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. म्हणजे सर्वांचं ढोंग करता येईल, पण तो भाव आहे आणि तो भाव ईश्वरींच्या ठिकाणी आहे. आणि त्या भावाच्या प्रेमाच्या खातर त्यांच्याकडे ही कामं झालेली आहे. असो, त्यांना पुन्हा एकदा या सहस्र चंद्रदर्शनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा योगायोग फार महत्वाचा आहे. आणि हा जो पुण्याचं काम आहे ते त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे. त्यांचा मुलगा असतील, सुनबाई असतील, नातवंड असतील, या सर्वांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. गावापर्यंत या ठिकाणी त्यांचं कार्य आहे. आणि आज बरेचसे लोक मला फोन करून विचारतायत, आम्हाला काही कळवलं नाही. म्हटलं कार्यक्रम मुंबईला आहे, तर अशा प्रकारचा हा जे प्रेमाचा माणूस आहे या ठिकाणी एवढंच बोलेल, कल हो आज जैसा, कल हो आज जैसा, फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा, वतन हो हिंदुस्तान जैसा, और सामाजिक कार्यकर्ता हो ईश्वर में कदम जैसा, सामाजिक कार्यकर्ता हो ईश्वर कदम जैसा. धन्यवाद. या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार. धन्यवाद. संपन्न असलेला अभिष्ट चिंतन सोहळा, मायेच्या महासागरात प्रेमाच्या लाटेवर विराजमान झालेले अजातशत्रू व्यक्तिमत्व, गिरवली गावच्या खेडेगावात जन्माला आलेलं 68-69च्या कालावधीमध्ये मुंबईला आलं. आपल्या गावाची प्रामाणिकपणे नाळ जोडलेलं, गव्हर्नमेंट सर्वंट असल्या कारणाने थोडस समाजहिताचं काम करत असताना नोकरीचा पर्याय अडसर होता. परंतु जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देश जिजवती परोपकारी या उक्तीप्रमाणे गिरवली गावच्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार, गिरवली गावच्या सर्व यात्रेंचं नियोजन, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, नाटकांचं दिग्दर्शन, वयाच्या 80 वर्षामध्ये 60 प्रयोगांचं दिग्दर्शन करणारा सर्वसामान्य कुटुंबातला असे एकमेव व्यक्तिमत्व असं. अजातशत्रू यासाठी बोललो, 100% आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, परंतु कुटुंबाकडे दुर्लक्ष नाही आलं पाहिजे. थोडस या 10 वर्षाच्या कालामध्ये स्वतःच्या शरीराकडे थोडस दुर्लक्ष झालं, परंतु परमेश्वराने त्यात त्यांना साथ दिली. चिरंजीवाच्या जाण्यानं थोडस मन खट्टी झालं. जिने आयुष्यभर साथ दिली ती मामी त्यांना सोडून गेली. परंतु माझं दुःख माझ्या मनात आहे, माझ्यावर जे आघात झाले ते माझ्या मनात आहे. मी ते समाजाला दाखवलं नाही. समाजाच्या प्रती मी काहीतरी देणं लागतो. संजय सारख्या चिरंजीवाकडे आशेचा किरण पाहून अतिशय वेगाने काम करणारं असे व्यक्तिमत्व.
आता नवले साहेबांनी सांगितलं की 3-4 दिवसापूर्वी जीर्णोद्धाराचं काम झालं. आमदार साहेब 3 वर्ष मी साक्षीला आहे, आमचे शेठ आहेत आले शेठ, आणि हे 3 वर्ष या माणसाने कुटुंबाचा कुठलाही विचार केला नाही. 24 तासात ते 8 तास झोपेला गेले असतील आणि राहिलेले 16 तास फक्त काळभैरवनाथाच्या जीर्णोद्धारासाठी. कुठून निधी आणायचा, पुढं काय करायचं, पुढं कसं करायचं, पॉलिटिक्स मधल्या लोकांना कसं भेटायचं, निधी कसा आणायचा. आज 3 दिवस तो कार्यक्रम झाला. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात तो कार्यक्रम झाला. प्रथमतः वडबनामध्ये जीर्णोद्धार केला त्यांनी मुंबईला असताना. ग्रामविकासचे अध्यक्ष आहेत तिथं, ह्याही मंडळाचे आहेत, त्यांनी ग्रामविकास मंडळाची त्यावेळी इथं मूर्ती मोडवली. 300 किलोमीटर या मायावी नगरीमध्ये येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या गावच्या लोकांना, आपल्या समाजाच्या लोकांना एकत्र करून त्यांची एक विचारधारा करून समाजाला पुढे नेण्याचं काम 68-70च्या दशकामध्ये इतकं सोपं नव्हतं. परंतु मनाची जिद्द, मनाचा एकटेपणा, या समाजाप्रती मी काहीतरी देणं लागतो, या समाजाप्रती मला काहीतरी करायचं, या तळमळीने त्यांनी ते ग्रामविकास संस्था इथं मंडळ उभं केलं, गावाकडेही उभं केलं. आमच्या गावच्या जीर्णोद्धाराचं धार्मिक कार्यात झालं, मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये झालं. याच्यानंतर अजून एक पैलू मी तुम्हाला सांगतो. गेली 40 वर्ष साहेब तुमच्या बरोबर आमचे साहेब वळसे पाटील साहेब विधानसभेत काम करतात. आम्ही 2-3 वेळा योग आला. संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे वळसे पाटील साहेब आपल्या कदम साहेबांना नावानिशी ओळखतात आणि या कदम बसा म्हणतात. ही साधी गोष्ट नाही. तुम्ही तुमच्या कार्याचा, तुमच्या तत्परतेचा, तुमच्या ज्ञानिवृत्तीचा तिथपर्यंत नेलेला पैलू आणि तो पैलू निश्चित या व्यक्तिमत्वामध्ये आहे. अजून समाजात काम करत असताना, समाजाचे काही जडणघडणीत हे करत असताना मी बरोबर 2013 पासून तर 26 पर्यंत 13 वर्ष त्यांच्या बरोबर काम करतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे तत्व निश्चितपणाने अवलंबलं. जो काम करतो, जो पुढं जातो, तो चुकतो. त्याला नाव पुन्हा बोलणं, पण जाऊ दे बाळाचा, त्याचं बोलणं काम आहे, काम करणं आपलं काम आहे. ह्या वृत्तीतून, ह्या भावनेतून पुढे जाणारे असं अजात शत्रू मी बोललो, त्याच्यासाठी एवढा उलगडा करतो, त्याच्यासाठी हे बोलतो की येणाऱ्या परिस्थितीशी 2 हात करून आपलं इच्छित ध्येय साधण्यासाठी अहोरात्र झगडणारं हे व्यक्तिमत्व, ह्या व्यक्तिमत्वाला मी माझ्या गिरवली गावच्या सर्व संस्थांच्या वतीने, आज माझे चेअरमन, विद्यमान सरपंच, आमची गिरवली ग्रामविकास संस्था मुंबई यांच्या वतीने ह्या अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. ज्यांच्या नावातच ईश्वर आहे, ज्यांचं नाव घेतानाच प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती येते, प्रत्यक्ष ईश्वराचं नाव घेतल्यासारखं होतं, त्यांना आपण लहान असूनच्या पेक्षा जास्त काय शुभेच्छा देऊ शकतो. परंतु अशी एक सदिच्छा व्यक्त करतो की ह्याच ठिकाणी त्यांच्या 100च्या कार्यक्रमाला नामदार साहेब मंगेश कुडाळकर साहेब लालदेवीच्या गाडीतून येऊ आणि आपण सर्वजण त्या सोहळ्याला साक्षी राहू, म्हणजे आपलंही आयुष्यमान वाढेल आणि ह्या व्यक्तिमत्वाच्या काळामध्ये, ह्या व्यक्तिमत्वाच्या ह्याच्यामध्ये आपल्यालाही त्यांची 100वी साजरी करण्यासाठी योगदान मिळेल, आपल्यालाही त्यांच्या 100वी साजरी करण्यासाठी त्यांच्या पुण्यामध्ये आपणही वाटेकरी होऊ, ही सदिच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आणि गिरोली गावावरून सर्व आलेले ग्रामस्थ, सरपंच, सर्व सन्माननीय त्या विभागातले पदाधिकारी, नागरिक यांचं स्वागत करतो पहिल्यापासून. आणि आज या ठिकाणी आपले सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व आणि ज्यांच्यामध्ये निस्वार्थ भाव आहे अशा प्रकारचे आमच्या टिळकनगरमधीलच पण हिरोली गावचे सुपुत्र श्रीयुत ईश्वर रामचंद्र कदम यांचा आज 80वा अभिष्ट चिंतन सोहळा आज संपन्न होत आहे. आणि खरोखरच आपल्याला पुढील आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे घडावं आणि आपण त्या सर्वांनी सदिच्छा व्यक्त केली आहे की शतायुषी असं आयुष्य त्यांचं असावं, निरोगी आयुष्य राहावं आणि उत्तम आरोग्य त्यांना ईश्वराने द्यावं. खरं नावातच ईश्वर आहे आणि त्याच्यामुळे ते वागतातही तसे अगदी
सोजवळ असं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांची उपयोगी पडणार. म्हणजे स्वतःचा कमी विचार पण दुसऱ्यांचा जास्त विचार अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि नक्कीच त्यांना मी खूप शुभेच्छा देईन या निमित्ताने. त्यांचं आरोग्य उत्तम राहो, दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना चांगलं स्वास्थ्य लाभो अशा प्रकारच्या सुद्धा शुभेच्छा या प्रसंगी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीचा वारकरी आणि गिरवली गावचे सुपुत्र यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्त सन्माननीय कुडाळकर साहेब, त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी, गिरवली गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व संस्थांचे पदाधिकारी, खरं तर ईश्वर शेठ आणि आम्ही एक 4 वर्ष बरोबरच श्री भैरवनाथ महाराजांचा जीर्णोद्धाराचं काम करतो. ते अध्यक्ष आहेत आणि मी सचिव आहे. आता अध्यक्षाबद्दल ज्यावेळेस कार्यक्रम समजला अतिशय आनंद झाला संपूर्ण गिरवलीकरांना. आणि विशेषतः म्हणजे आमची ज्ञानदाजी वारकरी संस्था आहे, ईश्वर शेठ त्या ज्ञानदा वारकरी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. आणि नुसते कार्याध्यक्ष नाही, ते स्वतः दिंडीत पायी पायी आम्ही बरोबर चालतो. आणि असे वारकरी याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे कार्यकर्ता कसा असावा, पहिली वारीतून सुरुवात झाली आणि संतांनी जी शिकवण दिली, जे मी काम करीन ते प्रामाणिक करीन, साहेबांनी सांगितलं. त्यांच्या नावातच ईश्वर आहे, पण आडनावात सुद्धा कदम आहे. म्हणजे कायम समाजाच्या कामासाठी उपयोगी पडणं, समाजाचं काम करणं. सकाळी 7 वाजता भैरवनाथाच्या मंदिरात जाणं, त्या ठिकाणी कारागीर आलेत की नाही पाहणं, भिंतीला पुढे खेळे राहिलेत की काढलेत की नाही ते पाहणं, नक्षी मंदिराची कशी काढली, चुकली की काय. मी समक्ष पाहिलेले की कधी कधी मंदिराची नक्षी चुकलेली कारागीरला काढायला लावलेली. म्हणजे एवढ्या बारकाईने आपण आपल्या बंगल्याचं सुद्धा काम करत आहे. आणि हे काम करत असताना एक निस्वार्थ भाव, आणि तो जो भाव आहे, ती जी वृत्ती आहे, आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. 80 वर्षाचं वय कुणालाही लाभत नाही साहेब. निस्वार्थ भावाने जो काम करतो आणि जो निस्वार्थ भावाने काम करतो त्याचंच गाव ऐकतो, समाज ऐकतो. आणि नियोजन एकदम सूक्ष्म, बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणार अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे. आमचे वारकरी संप्रदायाचे आमचे संजू शेठ शिंदे जे अध्यक्ष आहेत ते येणार होते, सचिव आमचे आत्माराम शेठ बोराडे हे येणार होते. पण त्यांनी सांगितले आपल्या ज्ञानदा वारकऱ्यांतर्फे आपल्या शुभेच्छा द्या. म्हणजे ते नाही आले तरी शुभेच्छा देण्याच्या पुढचं त्यांचं कार्य आहे कदम साहेबांचं. आणि खरं पाहिजे तर समाजात काम करतात प्रत्येक क्षेत्रातला माणूस, कधी कधी काय माणसं कसं काम करतात आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. मी ह्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद देतो की असा दिवस आपल्या सुद्धा जीवनात यावा, प्रत्येकाच्या जीवनात यावा. आपल्या जीवनात काय येऊ नये, पण तसं काम आपण करत नाही. तसं काम केलं तर आपल्या जीवनात सुद्धा तो दिवस येईल. आणि तसं काम ईश्वर साहेबांसारखं त्यांनी करावं अशी. आणि त्यांचं जे आता 80 वर्ष त्यांनी पूर्ण केले, त्यांचं शतक सुद्धा पूर्ण व्हावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि माझे दोन आपल्याला भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा या ईश्वराचं आपल्याला दर्शन झालं, त्याचा बड्डे केला. तुका म्हणे भावे भावे देवा, ह्या ईश्वराचे दर्शन घ्यावे. आम्ही दर्शन करतो, मोठे मोठे ग्रंथ वाचून पाहिले, पोथी पुराणे उरकून पाहिले. हे ईश्वराशिवाय बाबा ह्या जगात कोणी नाही उरले, कोणी नाही उरले. आता मी जास्त भाषण मला बऱ्याच बोलायचं होतं. आता एक प्रार्थना म्हणतो आणि मी माझं संपवतो. माझे देव बसले आहेत ना, आमदार साहेबांनी मला आता पुऱ्या महाराष्ट्रात आप्पा म्हणून फेमस आहे. मी आता 75 वर्षाचा आहे, यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पण मला संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रावाले काय ते संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील पिटील ईश्वराच्या कृपेने मला सगळे चांगले ओळखतात. तेव्हा मी आता एक प्रार्थना म्हणतो. ओम सतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय
पुरुषोत्तम गुरु तू सिद्ध बुद्ध तू स्कंद विनायक सविता पावक तू सविता पावक तू वासुदेव गो ईश्वर रूप तू वासुदेव गो ईश्वर रूप तू चिदानंद हरि तू अद्वितीय तू अकाल निर्भय आत्मलिंग शिव तू आत्मलिंग शिव तू ओम दत्तात्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू पुरुषोत्तम गुरु तू ओम शांति 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 या ठिकाणी उपस्थित असणारे पुन्हा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय मंगेश कुडाळकर साहेब, त्यांचे सर्व सहकारी, गिरवली ग्रामस्थातून आलेले विविध संस्थेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, घंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष आणि विविध पदा भूषवणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. सर्व उपस्थित बंधू भगिनींचं मी शतशः ऋणी आहे. आपण एवढं मोठं प्रेम दाखवलं, एवढी मोठी माया दाखवली, याचं कारण असं आहे, मी एकच सांगेल की जेवढे हे ठिकाणी माझं वर्णन करण्यात आलं, मला वाटतं ते योग्य आहे का अयोग्य ते वर्णन करणाऱ्यालाच माहिती. परंतु एक मला कळतंय का प्रेम सुखदी प्रेमे गुणे नाही समाधान. माणसाच्या जीवनामध्ये काही समाधान करायचं असेल, समाधान मानून घ्यायचं असेल तर एकमेकाला प्रेम देणं आणि प्रेमानं वागणं हे अत्यंत जीवनात मोलाचं काम आहे. इथं बऱ्याच लोकांनी, माझ्या सहकार्यांनी मंदिराचा उल्लेख केला. हे मंदिर करीत असताना, कोणतेही काम करीत असताना मला एक प्रसंग आठवतो की आमच्या इथं दत्त मंदिर आहे चिंबूरला. मी सर्व्हिसला जायचं आणि दत्त मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली होती. मी पूजेला पाय पडलो आणि हात पुढे केला प्रसादाकरता, पण एवढा मोठा प्रसाद माझ्या हातावर ठेवला. मी म्हटलं इतका मोठा प्रसाद माझ्याकडे कशा करता. त्यांना विचारलं, ते म्हटले साहेब ती बाकीची मंडळी आतमध्ये आली नाही त्यांच्या करता आहे. म्हणजे हा जो प्रसाद आहे किंवा हे जे काय आहे ते माझे एकट्याच नाही, तर जेवढे माझे सहकारी आहेत, जेवढ्यांनी मला प्रेम दिलंय, ज्यांनी मला मार्गदर्शन दिलं, ज्यांनी मला सहकार्य केलं, हा सर्व गौरव ईश्वर कदमचा नसून माझ्या सर्व सहकार्यांचा आणि तमाम उपस्थित असलेल्या बंधू भगिनींचा आहे असं मी या ठिकाणी सांगितलं. एक अनेक कामं करीत असताना काही अडचणी येतात. अडचणी येते आल्यानंतर, आणि मला एक साहेब असा एक माझा ध्येय असतं की जास्त लोकांनी टीका केली ना मला जास्त जोमाने काम करता येतं. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, मग ते संस्थेचे असो, गावातले असो, कुठले असो, तुम्ही हत्तीच्या पावलानं चालायचं काम करायचं. तुम्ही हत्तीच्या पावलाने चला, आजूबाजूला बघितल्यानंतर वेळ जाईल आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणार. जर हत्तीच्या पावलाने आपण चाललो तर निश्चितपणे आपला उद्या जे झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार जे करीत असतं
ते सत्य कर्मा व्हावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातल्या भय, ते पुढचं मी सांगत नाही. तर सत्य कर्म करीत असताना साह्य जे होतात, आमच्या इथं सरपंच बसलेत, अतिशय जिव्हाळ्यानं काम करणारे व्यक्ती, आमचे देवदास असेल, सरपंच आमचे अनिल शेठ असतील, इतर सगळीची मंडळी, आता मी प्रत्येकाला इकडे दिल्ली पवारराव असतील, एक संघटनात्मक शक्ती अशी असावी की त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नसता, अभेदप्रमाणे ते असावी. आणि अशा संघटना बांधण्याचं काम मला नाही पण माझ्या सहकार्यांच्या साह्याने करता आलं. आणि म्हणून जे कामाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं गेलं, ते वर्णन त्या संघटनात्मक शक्तीमुळे झालं, एवढंच मी सांगेन. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, जास्त बोलायचं नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हटलं वारकऱ्याचं सगळ्यांचं आहे, आम्ही सांगितलं वारकरीमध्ये मी आंबेगाव तालुका नंदा वारकरी संस्थेचा कार्याध्यक्ष आहे. पण मला कळलं, एक अशी जाणीव झाली, नामसंकीर्तन साधनबाई सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. माणसाला पापातून मुक्त व्हायचं असेल तर नाम संकीर्तन हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं माणसं जमले जातात, स्वतःचं अंतःकरण शुद्ध होतं आणि इतरांना शुद्धतेबद्दलची जाणीव निर्माण होते. म्हणून काही जी कामं आम्ही करतो, आता आळंद पंढरपूरला सुद्धा आम्ही नंदा वारकरीच्या संस्थेच्या वतीनं 6 गुंठे जागा विकलेच आहे. तिथे आता भव्य अशी इमारत बांधतोय. गावामध्ये मंदिराचं काम करीत असताना आमचं गाव इतकं धार्मिक वृत्तीला आहे की आमच्याकडे 7 सप्ते होतात, वर्षातून 7 सप्ते होतात. आणि 7 सप्त्यामध्ये मला वाटतं 7 49 म्हणजे 7 49 कीर्तनकार गावाला येतात. वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र भूषण, म्हणजे ज्याला महाराष्ट्रात अत्यंत नामांकित कीर्तनकार केले जातात, ते आमचे छोटी माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम, जे छोटी माऊली, त्यांची तारीख कधी भेटत नाही, 2-2 वर्ष जावं लागतात. पण योग असा आम्ही सांगितलं की आमच्याकडे 11 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आहे, महाराज तुम्ही ते यायला पाहिजे. हा आग्रह का? मग म्हटलं भावकी कसली आपली, तुम्ही कदम मी कदम, काय तुम्ही तर फार मोठे ज्ञानी आहात, पण तुमच्या चरणाला स्पर्श करून मी विनंती करतो की आमच्याकरता थोडासा वेळ द्या. आणि सांगतो साहेब की ते प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं तिथं आले. आणि तुम्हाला माहिती आहे गुरुवर्य आमचे पांडुरंग महाराज हुले, तुम्ही एक कार्यक्रम मला वाटतं रवींद्रनाथ म्हणजे केला होता, त्यावेळेला ती सुद्धा व्यक्ती तिथं आली. म्हणजे अशा पद्धतीचे जे योग घडतात. आणि त्याला कारण असे की ह्या संस्थेमध्ये ती रोहिदास समाज सेवा मंडळाची संस्था असो, ग्रामविकास आमचे ट्रस्ट असो, किंवा भैरवनाथ ग्रामविकास म्हणजे जीर्णोद्धार कमिटी असो, अनेक ठिकाणी काम करीत असताना आमचे भारतीय नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे राजू शेठ या ठिकाणी आलेले आहेत. ही सगळी कामं करीत असताना आपल्यालाही माहिती आहे की हे सगळ्यांना मिळवीत असताना माणसाच्या अंगातला अहंकार नाहीसा व्हावा. ज्या वेळेला अहंकार नाहीसा होतो त्यावेळेला त्याला शुद्ध बुद्धीनं काम करता येतं. एक माझ्या गुरुने मला शिकवलेली एक शिकवणूक आहे. माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याकरता ज्यांनी अत्यंत वेळ काढून आमच्या कुर्ला विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जर कुणी असतील आणि जर ह्या ठिकाणी मुंबईमध्ये अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देणारे आणि सगळ्यांना मळ मिसळून काम करणारे कोण असतील तर आमचे कुडाळकर साहेब आहेत. मी त्यांना एकच म्हणेन त्यांची वृत्ती जर कशी असेल तर शांती रूपे नव्हे कोणाशी वाईट आणि वाढवी महत्व वडिलांची, अशा पद्धतीने त्यांचं महत्व आहे. त्यांची साथ मला मिळाली. माझ्या मुलात चिरंजीव आमचे माझा संजय कदम आता त्यांच्याकडे तो काम करतोय नेहमीच. आणि अशा पद्धतीचे ज्या वेळेला मंडळी मिळतात, अशा पद्धतीचं ज्या वेळेला सहकार्य मिळतं त्यावेळेला आमच्या नवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामं करता येतात. नवले साहेब जी कामं झाली त्यामध्ये तुमचा एक सिंहाचा वाटा आहे, मी विसरू शकत नाही. कारण त्या काळात तुम्ही माझे सहकार्य होता, आजही आहात आणि यापुढे राहणार आहात. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून गावावरून पर्यंत आलात, हे प्रेम दाखवलं, हे सहकार्य केलं. असंच यापुढेही सहकार्य लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी एक
तुम्हाला सांगतो. शेवटची विनंती संतजनी बरसावी, विसरणं वावा देवा तुम्हा आम्हासी. आता फार बोलू काय, अवघे पाय उन्नीसो का म्हणे पडलो पाया आणि करावी साया. विश्व सदर्भ सूर्य पाहो, जो जे वांछित ते लाहो प्राणिदात. वर्षते सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांडळी. अनवरत भूमंडळी भेटो दया होता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते आरव पियुषांचे, चंद्रमणी आराधन मातंड हे तापही. ते सर्वाई सदा सज्जन स्वयं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल तिन्ही लोकी. वज्रवादी पुरुषे अखंडित और आदि ग्रंथों विशेष लोकी. द्रष्टा चले होवावे एकदमने श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणे वरी ज्ञान देव सुखिया. येणे वरी ज्ञान देव सुखिया. येणे वरी ज्ञान देव सुखिया. हरि ओम. शांती शांती शांती.
वा